Welcome all of you. In this lecture, we study about the content strategies for drought management or strategies mitigation to drought. Sometime question asked, write down the strategies to overcome the drought. म्हणजेच काय तर strategy for drought management. In previous lecture, we study about the crop adaptation to mitigation drought. Now in this lecture we study the remaining part of this topic, strategies for drought management or strategies for overcome the drought. So before starting this lecture or this topic strategies for drought management, first we discuss about the in short about the previous lecture. म्हणजेच पाठीमागचं लेक्चर आपल्याला का बघायचं आहे तर कारण पाठीमागच्या लेक्चरमध्ये 2-3 क्वेश्चन तुम्हाला सांगायचे राहून केले की जे MPSCसाठी MCRसाठी महत्त्वाचे आहेत, ते कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात. तर सुरुवातीला आपण त्या टॉपिकमध्ये काय पाहिलं होतं की अडॅप्टेशन टू ड्रॉट और क्रॉप अडॅप्टेशन टू ड्रॉट. त्याच्यामध्ये मेन 2 मेकॅनिझम होते. पहिलं मेकॅनिझम काय तर ते होतं एस्केपिंग ड्रॉट आणि दुसरं मेकॅनिझम होतं ड्रॉट रेजिस्टंट. तर या पहिल्या मेकॅनिझममध्ये म्हणजे इस्केपिंग ड्रॉटमध्ये आपण 2 कंटेंट पाहिले, ते म्हणजे इफिमर्स म्हणजे जे असे क्रॉप की ते 5 ते 6 वीकमध्ये काय होतात हार्वेस्ट होतात आणि त्याच्यावरती ड्रॉटचा काही परिणाम होत नाही. तर त्याच्यावरती डेफिनेशन विचारली जाऊ शकते असं तुम्हाला सांगितलं होतं. कशाची डेफिनेशन? इफिमर्स. तर इफिमर्स म्हणजे काय? द शॉर्ट लाईव्ह ॲन्युअल क्रॉप्स और द क्रॉप्स हॅविंग लाईफ सायकल इज 5 to 6 वीक इज नोन ॲज दी इफिमर्स. तर या इफिमर्सवरतीच म्हणजेच इफिमर्सवरती असा क्वेश्चन विचारला गेला तर इस्केपिंगवरती कसा विचारला जाईल की डेव्हलपमेंट ऑफ प्लॅस्टिसिटी इज ड्यू टू डॅश डॅश मेकॅनिझम. तर त्याचं उत्तर काय? ड्रॉट इस्केप. म्हणजे ड्रॉट इस्केप म्हणजे इफिमर्स आणि अर्ली व्हरायटी ह्या 2 मेकॅनिझममध्ये मुळं काय होतं, क्रॉपमध्ये प्लॅस्टिसिटी काय होते, डेव्हलप होते. म्हणजेच लवचिकता, थोडक्यात त्याचा मराठीत अर्थ घेतला तर तो होतो लवचिकता. प्लॅस्टिसिटी म्हणजे तर ते काय होते प्लांटमध्ये डेव्हलप होते. तर ते कशामध्ये? ड्रॉट इस्केप. म्हणजे क्वेश्चन कसा विचारला जाईल? डेव्हलपमेंट ऑफ प्लॅस्टिसिटी इज ड्यू टू दी डॅश डॅश मेकॅनिझम आणि ते मेकॅनिझम कोणतं तर ड्रॉट इस्केप. हे झालं पहिल्या मेकॅनिझमवरती क्वेश्चन या पद्धतीने विचारलं जाऊ शकेल. दुसरा मेकॅनिझम काय? ड्रॉट रेजिस्टंट. तर ड्रॉट रेजिस्टंटवरती तुम्हाला सांगितलं होतं की मोस्ट ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटी आणि ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटी. असा क्वेश्चन विचारला तर काय करायचं? तर मोस्ट ड्रॉट रेजिस्टंटमध्ये CAM असेल म्हणजे क्रॅसुलन्स ॲसिड मेटाबॉलिझम म्हणजे पायनॅपल आणि सिसल हे त्याचं उदाहरण आहे. ते काय करायचं? सिलेक्ट करायचं आणि फक्त ड्रॉट रेजिस्टंट म्हटलं आणि त्याच्यामध्ये जर CAM नसेल तर C4 काय करायचं? सिलेक्ट करायचं. म्हणजे MPSCला जो क्वेश्चन विचारला होता, विच टाईप ऑफ प्लांट्स आर सेड टू बी ड्रॉट रेजिस्टंट, ऑप्शन C1, C2, C3 आणि C4. ऑप्शन काय होतं म्हणजे उत्तर काय होतं तर C4 होतं. तर अशाच पद्धतीनं ड्रॉट रेजिस्टंटवरती कसा अजून एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकते. तर ड्रॉट रेजिस्टंटमध्ये आपण पाहिलं, ड्रॉट रेजिस्टंटमध्ये 2 मेकॅनिझम, ड्रॉट अवॉइडन्स आणि ड्रॉट टॉलरन्स. आणि ड्रॉट त्याच्या दोन्हीमध्ये परत 2 एक्झाम्पल पाहिले. कोणते? रेजिस्टिंग ट्रान्सपिरेशन म्हणजेच वॉटर सेवर आणि ॲक्सेलरेटिंग वॉटर अपटेक. तर रेजिस्टिंग ट्रान्सपिरेशन म्हणजेच वॉटर सेवरमध्ये पहिलं जेव्हा आपण पाहिलं होतं तर स्टोमॅटल मेकॅनिझम और स्टोमाटा क्लोजर. तर त्याच्यावरती कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटीज. क्वेश्चन ऐका नीट. ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटीज ओपन देअर स्टोमाटा मोर रॅपिडली ड्युरिंग. म्हणजे जे ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटी आहेत म्हणजे आवर्षण प्रतिकारक्षम अशा जे काही क्रॉपच्या वाण आहेत तर त्यांचा जो स्टोमाटा असतो तर तो कधी ओपन होतो? तर तो कधी ओपन होतो आपण पाहिलं, मॉर्निंगला, सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर किंवा कमी तापमान असतं त्यावेळेसच काय होतं, त्याचा स्टोमाटा ओपन होतो. अशा पद्धतीनं त्याच्यावरती क्वेश्चन होते. तर आता आपण काय करूया, राहिलेला भाग म्हणजेच कोणता भाग तर स्ट्रॅटेजीज मिटिगेशन टू ड्रॉट और स्ट्रॅटेजीज फॉर ड्रॉट मॅनेजमेंट. किंवा असाच क्वेश्चन फिरून क्वेश्चन काय विचारतील, राईट डाऊन दी स्ट्रॅटेजीज टू ओव्हरकम दी ड्रॉट. म्हणजे जो ड्राय स्पेल आला, दुष्काळ आला, in standing crop, when crop in standing position, at that time dry spell is occurs or drought is occurs, to survive the crop, which management practices should be carried out? That means to reduce the effect of drought.
different management practices are applied. From sowing we can apply the different management practices like sowing, harrowing, etc. These practices also helpful to survive the crop in drought condition or in dry spell condition. So first one is the in strategy, first one, adjustment of plant population. In adjustment of plant population, increasing inter-row distance or increasing intra-row distance. That means the distance between crop to crop or plant to plant can be maintained. In case of plant population, in dryland condition or in dry condition, irrigation cannot be applied. That means water cannot be applied to water not available to crop for applying at that time, at the time of sowing or at that time of planting the distance between row to row is maintained. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आपल्याला, जे 2 रोमधलं अंतर आहे ते अंतर काय करायचं आपल्याला वाढवायचं आहे. का वाढवायचं? वाय इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन 2 रो? बिकॉज व्हेन planting or sowing is done, the roots of crop is developed up to certain length. म्हणजेच काही त्यांच्या लेंथपर्यंत, जेवढी ज्या क्रॉपची रूटची लेंथ आहे त्या रूटपर्यंतच काय होणार आहे, लेंथ वाढणार आहे. आणि ठराविक कालावधीनंतर त्यांची रूटची लेंथ काय होणार आहे, म्हणजे ग्रोथ काय होणार आहे, बंद होणार आहे, म्हणजे थांबणार आहे त्या ठिकाणी, नंतर वाढणार आहे. म्हणजेच रूटची जेवढी ग्रोथ झाली तेवढ्याच रूट सिस्टीम, म्हणजेच तेवढ्याच एरियातलं वॉटर काय करणार आहे, ते क्रॉप ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. आणि नंतर रूट सिस्टीम, 2 क्रॉपच्या रूट सिस्टीममधलं जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये काय होणार आहे, वॉटर त्याचा लॉस होणार नाही, कारण त्या ठिकाणी वॉटर ॲब्सॉर्ब करणारा किंवा युटिलाइज करायला क्रॉप नाही. म्हणजेच सुरुवातीपासूनच जर आपण अंतर मेंटेन ठेवलं तर जेवढा स्पेस 2 क्रॉपच्या रूट सिस्टीममध्ये राहतो त्या स्पेसमधलं वॉटर हे पिकांना पाहिजे तेव्हा ते काय करू शकतात, म्हणजेच कधी तर ड्रॉट कंडिशनला ते यूज करू शकतात. म्हणजे ज्यावेळेस पाणी अवेलेबल असतं, पिकाला पाणी अवेलेबल असतं, त्यावेळेस ते त्याच्या रूट सिस्टीममधलंच पाणी काय करणार आहेत, यूज करणार आहेत. परंतु ज्यावेळेस आपण काय पाहिलं पाठीमागच्या लेक्चरला, सिरियल क्रॉप्स हॅविंग टॅप रूट सिस्टीम अँड टॅप रूट सिस्टीम the taproot system develop the secondary root hairs when drought condition occurs. म्हणजे ड्रॉट कंडिशन आल्यानंतर, पाणी कमी पडल्यानंतर जे सेकंडरी रूट हेअर्स असतात ते काय होतात, डेव्हलप होतात आणि ते वॉटर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन वॉटर काय करतात, ॲब्सॉर्ब करून घेतात. तर या मेकॅनिझममुळं किंवा हे स्पेस जास्त ठेवल्यामुळं पाणी त्या स्पेसमध्ये वॉटर कंटेंट ॲब्सॉर्ब करून ठेवलं जाणार आहे, स्टोअर करून ठेवलं जाणार आहे. आणि तेच पाणी सेकंडरी रूट हेअर्स थ्रू क्रॉप काय करणार आहे, नंतर ड्रॉट कंडिशनला ते युटिलाइज करणार आहे. म्हणजे प्लांट टू प्लांटमधलं आणि रूट टू रूममधलं डिस्टन्स मेंटेन ठेवलं तर या पद्धतीनं काय होणार आहे, ड्रॉट कंडिशन आल्यानंतर क्रॉप वॉटर युटिलाइज करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मिड सीझन करेक्शन. मिड सीझन करेक्शन दॅट मीन्स contingent management practices apply in standing crop to overcome the effect of moisture stress or prolonged dry spell or drought condition. म्हणजे अचानक दुष्काळाला, ड्राय स्पेल आला किंवा पाऊसच नाही पडला तर अशा वेळी उभ्या पिकामध्ये जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस केले जातात अचानक पिकांचं सर्वाईव्ह होण्यासाठी, त्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसला काय म्हणतात, मिड सीझन करेक्शन. तर मिड सीझन करेक्शनमध्ये काय काय येतं, मग त्याच्यामध्ये येतं थिनिंग, स्प्रेइंग अँड रोटनिंग. तर आता याच्यामध्ये तुम्हाला थिनिंग, रोटनिंग याच्यावरती MCRला क्वेश्चन विचारू शकतात, थिनिंग आणि रोटनिंगवरती. तर तो पॉईंट आल्यानंतर सांगेनच मी. तर पहिल्यांदा काय बघायचं आहे आपल्याला, मिड सीझन करेक्शनमध्ये थिनिंग हाऊ इट इज important, how it is helpful to survive the crop in dry spell condition or when drought is occurs. So thinning means the removal of unwanted plants. म्हणजे जे प्लांट्स आपल्याला नको आहेत, म्हणजे अशा प्लांटमध्ये ज्यावेळेस प्लांट सिडलिंग स्टेजला असते, सिडलिंग स्टेज म्हणजे काय,
प्लांट हे जर्मिनेशन झाल्यानंतर याला साधारणतः 4 ते 5 लीव्ज लागतात. क्रॉपला 4 ते 5 लीव्ज लागतात. त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, त्या क्रॉपची सीड लिस्निंग. म्हणजेच वेन क्रॉप अटेंड दिस सीडलिंग स्टेज ॲट दॅट टाईम द प्लांट दोज आर डिसीज इन्फेक्टेड, also pest infected, as well as the weak plants, their height is low. Such plants is removed from the row or from crop area. This condition or this process is known as the thinning. In simple language, thinning means removal of unwanted plant every alternate row or every third row. म्हणजे एका रोनंतर किंवा 3 रोनंतर एका रोमधले अनवॉन्टेड प्लांट्स काय करायचे आहेत, आपल्याला काढून टाकायचे. तर त्याला काय म्हणायचं, थिनिंग. तर याचा उपयोग कसा होईल, थिनिंग हाऊ हेल्पफुल टू सर्वाइव्ह क्रॉप इन ड्रॉट कंडिशन. वेन सपोज दिस इज द रो, हिअर द क्रॉप्स आर ग्रोन और प्लांटेड in row. Suppose this crop is are thinned out, that means it is removed from row. At that time this area becomes cropless area or plantless area. When here area is no crop, at that time the water content or moisture content in this area is more as compared to in this area. म्हणजेच या ठिकाणी आपले जे प्लांट लावले होते ते त्याच्यामध्ये त्या प्रत्येक प्लांटच्या याच्यामध्ये साधारणतः थिनिंग केल्यानंतर या पद्धतीनं अंतर राहिलं तर हा जो क्रॉपचा आहे, या ठिकाणी सपोज हे क्रॉप आहे, तर क्रॉपचं जेवढं रूट एरिया आहे तेवढंच ते काय करणार आहे, वॉटर ॲब्सॉर्ब करणार आहे. आणि राहिलेला हा जो स्पेस आहे मधला, या स्पेसमधलं वॉटर काय होणार नाही, युटिलाइज होणार नाही. आणि ते वॉटर युटिलाइज होणार, परंतु कधी, ज्यावेळेस ड्रॉट कंडिशन येते त्यावेळेस हे क्रॉपला जे काय टॅपरूट सिस्टीमला जे सेकंडरी रूट हेड्स डेव्हलप होतात, ते रूट हेड काय करणार, पुन्हा हे वॉटर ॲब्सॉर्ब करून घेणार आणि पिकांना जेव्हा गरज आहे त्यावेळेस ते पिकं काय करणार, म्हणजे ड्रॉट कंडिशनला ते युटिलाइज करणार आणि सर्वाईव्ह होणार. तर अशा पद्धतीने थिनिंगचा उपयोग आहे कशामध्ये, ड्रॉट कंडिशन आल्यानंतर सर्वाईव्ह होण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थिनिंग. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की MCRला क्वेश्चन विचारू शकतात कशा पद्धती थिनिंगवरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारू शकतात. तर विच टेक्निक इज सुटेबल वेन ड्राय स्पेल ऑकर्स डुईंग सीडलिंग स्टेज ऑफ क्रॉप्स. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं होतं की क्रॉप सीडलिंग स्टेजला असताना, म्हणजेच 4 ते 5 लीव्ज असताना क्रॉप काय केले जातात, जे अनवॉन्टेड प्लांट्स आहेत ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं थिनिंग. तर याच्यावरती म्हणजे थिनिंगची डेफिनेशन विचारू शकतात. म्हणजे क्रॉप सीडलिंग स्टेजला असताना आणि ड्राय स्पेल आला तर क्रॉप स्टँडिंग क्रॉपमध्ये कोणती प्रोसेस यूज केली जाते, तर ती कोणती टेक्निक यूज केली जाते, तर ती म्हणजे कोणती, तर थिनिंग. अशा पद्धतीने MCRला क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्प्रेइंग. स्प्रेइंग हाऊ हेल्पफुल स्प्रेइंग टू सर्वाइव्ह द क्रॉप इन ड्रॉट कंडिशन. That means in case of crop like groundnut, in case of red gram, that means tur, castor, groundnut, castor, red gram. On this crop, water can be spray at weekly interval. म्हणजे साधारणतः एक आठवड्याचा अंतर ठेवून ग्राउंडनट त्यानंतर तूर या पिकावरती काय करायचं आहे, वॉटर काय करायचं आहे, आपल्याला स्प्रे करायचं आहे. कधी, वेन prolonged dry spell is occurs, that means when drought condition is occurs, at that time by 1 week interval on crop groundnut, castor and tur, water should be sprayed. And this water sprayed water, it is helpful to survive the crop in drought condition. Or also one content, that means 2% urea also you can spray. 2% urea also you can spray on this crop when the dry spell is occurs.
बाय दी 10 days इंटरवल, म्हणजे 10 दिवसाचा इंटरवल ठेवून 2% युरियाचं सोल्युशन तयार करून ग्राउंडनट असेल, तूर असेल या पिकावरती काय करायचं आपल्याला 2% युरियाचं सोल्युशन म्हणजे 2 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये या पद्धतीनं मिक्स करायचं, सोल्युशन करायचं आणि ते फवारायचं, जेणेकरून पिकामधला जो पिकाला त्याच्या फोटोसिंथेसिससाठी किंवा त्याच्या ट्रान्सपिरेशनसाठी किंवा ड्राय मॅटर प्रोडक्शनसाठी जे काय वॉटर लागणार आहे ते वॉटर काय केलं जाणार आहे, प्रोव्हाइड केलं जाणार आहे, किंवा एक सप्लिमेंटरी इरिगेशन दिले तरी चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्निक इन मिड सीजन करेक्शन, इट इज दी rotuning. This practice is mostly followed in sugarcane crop, but in case of rainfed agriculture, in sorghum crop and bajra crop, rotuning practices it is applied as considering the mid-season correction. That means when the break in monsoon is occurs, at that time the rotuning in sorghum and bajra should be done. Rotuning means regrowth of the plant after the harvest, म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर प्लांटची पुन्हा जी ग्रोथ होते त्याला काय म्हटलं जातं, रोटनिंग. आणि ही डेफिनेशन MCRसाठी महत्त्वाची आहे. तर याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जाईल, डेफिनेशन ऑफ रोटनिंग, द कल्टिवेशन ऑफ क्रॉप रिग्रोथ आफ्टर दी हार्वेस्ट इज नोन ॲज, दी कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स रिग्रोथ आफ्टर दी हार्वेस्ट इज नोन ॲज दी रोटोनिंग किंवा रोटून क्रॉपिंग असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे का करायचं, when break in monsoon is occurs, that means dry spell occurs or prolonged dry spell or drought condition is occurs, at that time rotoning is followed. When rotoning is followed, the vegetative area of the crop is reduced, and due to reducing vegetative area, the transpiration rate of crop is decreases. That means the amount of water is saved, and this saved water is also utilized by the crop as per their requirement. म्हणजेच ट्रान्सपिरेशन रेट कमी झाल्यामुळं पाण्याची बचत होते, आणि पाण्याची जी बचत झालेली तेच बचत झालेलं पाणी पीक पुन्हा म्हणजेच क्रॉप पुन्हा काय करू शकतं, त्याला हवे तेव्हा ते युटिलाइज करू शकतं. अशा पद्धतीने रोटनिंग महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेकॅनिझम ते म्हणजे मल्चिंग. नेक्स्ट strategies to mitigation drought, it is the mulching. In previous lecture we study about the that means in case of moisture conservation technique, soil and water conservation technique, त्याच्यामध्ये मल्चिंगची डेफिनेशन पाहिली, मल्चिंगचे थोडेफार टाईप्स पण पाहिले, आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ क्रॉप हा जो एक टॉपिक आहे त्यामध्ये मल्चिंग त्याचे प्रकार आहेत आपल्याला, पण त्याच्यामध्ये डिटेल स्टडी आहे. पण आत्ता आपल्याला मल्चिंगचे डेफिनेशन आणि त्याचा उपयोग काय ते आपल्याला बघायचं आहे. मल्चिंग, एनी मटेरियल अप्लाय टू कवर दी सॉईल, दॅट मीन्स यू सी धिस पिक्चर, दी क्रॉप रेसिड्यूज ऑफ प्रिवियस क्रॉप, इट इज अप्लाय टू कवर दी सॉईल, दिस इज दी मल्चिंग. एनी टाइप्स ऑफ मटेरियल अप्लाय टू और कवर दी सॉईल टू रिड्यूस दी रेट ऑफ इव्हपोरेशन, जमिनी होणारं बाष्पीभवन रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी पिकाचं किंवा कोणतंही असं मटेरियल ग्राउंड सरफेसवरती वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं, आच्छादन म्हटलं जातं, आच्छादन मल्चिंग. अँड दिस मल्चिंग इट इज हेल्पफुल टू रिड्यूस दी रेट ऑफ इव्हपोरेशन रेट कमी करण्यासाठी काय केलं जातं, मल्चिंग केलं जातं. दॅट मीन्स मल्चिंग इट इज हेल्पफुल टू कन्झर्व दी वॉटर और कन्झर्व दी मॉइश्चर, म्हणजेच मॉइश्चर कंटेंट जमिनीमधला ओलावा काय केला जातो, कमी केला जातो, आणि जमिनीमधला ओलावा वाचवला जातो, जास्त कालावधीपर्यंत टिकवून ठेवला जातो, आणि तोच ओलावा नंतर पिकांना हवे त्यावेळेस ते क्रॉप काय करू शकतात, वापरू शकतात. हवे त्यावेळेस म्हणजेच ड्रॉट कंडिशनलाच काय होणार आहे, पिकाला पाण्याची गरज असणार आहे, त्यावेळेस तेच मॉइश्चर काय करणार आहे, क्रॉप युटिलाइज करणार आहे. तर मल्चिंगची सुद्धा डेफिनेशन तुम्हाला MCRला महत्त्वाचे आहे. Mulching, it is a practice of spreading any covering material on soil surface to reduce
इव्हपोरेशन लॉसेस. किंवा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय, एनी मटेरियल कॅन बी अप्लाय टू कवर दी सॉईल इज नोन ॲज दी mulching. So next strategy is the weed control. Weed control, how it is helpful to crop survive in moisture stress condition or drought condition. We know weed it is competitive with water, competitive with crop for the water, nutrient, etc. When weeding is done, those nutrient or water is utilized by the weed. It is saved in soil, and due to this weeding purpose, water requirement of water, those water save after weeding of crop, it is utilized, weeding of field, it is utilized by the crop. म्हणजेच ज्यावेळेस क्रॉपमधली विडिंग केल्यानंतर विडिंग केलेलं वीड थ्रू होणारा वॉटरचा लॉस, तो वॉटरचा लॉस काय होतो या ठिकाणी सेव्ह होतो, म्हणजेच कमी होतो, आणि तेच वॉटर पुन्हा सेव्ह झालेलं क्रॉप काय करतात, त्यांना पाहिजे त्यावेळेस काय करतात, ते युटिलाइज करतात. याच्यामध्ये अजून एक फायदा आहे, ज्यावेळेस विडिंग करतो, विडिंग केल्यानंतर सॉईलचा जो अप्पर सरफेस आहे, सॉईलचा हा अप्पर सरफेस, अप्पर सरफेस काय होतो, लूज होतो, आणि सॉईलचा लोअर सरफेस हा कसा असतो, कॉम्पॅक्ट असतो. म्हणजे जो अप्पर सरफेस आहे, तो अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस याच्यामधला कॉन्टॅक्ट काय होतो, तुटतो, आणि कॉन्टॅक्ट तुटल्यामुळं जे सॉईलमधलं जे वॉटर आहे, जे कॅपिलरी मुवमेंट ॲग्रो 123मध्ये तुम्ही शिकलात, ते कॅपिलरी मुवमेंटनं होणारं वॉटरचे मुवमेंट काय होते या ठिकाणी स्टॉप होते, आणि त्याच्यामुळं होणारं इव्हपोरेशनसुद्धा काय होतं या ठिकाणी कमी होतं. आणि इव्हपोरेशन कमी झालं म्हणजेच काय झालं, वॉटर कंटेंट या सॉईलमधलं वॉटर कंटेंट सेव्ह झालं, आणि हे सेव्ह झालेलं वॉटर पुन्हा क्रॉप काय करतात, युटिलाइज करतात. तर अशा पद्धतीने विडिंग काय आपल्याला महत्त्वाचे, कशासाठी, टू मिटिगेशन ड्रॉट और टू ओव्हरकम दी ड्रॉट. नाउ द नेक्स्ट स्ट्रॅटेजी और लास्ट स्ट्रॅटेजी इज water harvesting and life saving irrigation. So first one is, what is meant by water harvesting? Water harvesting, it is a collection of runoff of water during peak period of rainfall and storing in different structure is known as the water harvesting. That means any dam, any river or any storage structure, म्हणजेच आपलं शेततळ म्हटलं तरी चालेल, तर याच्यामध्ये किंवा पॉन्डमध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पावसाचं पाणी काय करायचं आपल्याला, एखाद्या स्टोरेज स्ट्रक्चरमध्ये ते साठवून ठेवायचं, आणि तेच पाणी पुन्हा पिकाला हवे त्यावेळेस काय करायचं, म्हणजे ज्यावेळेस ते पाणी पाऊस पडतो त्यावेळेस ते पाणी आपण जर साठवून ठेवलं, एकत्र गोळा करून ठेवलं, तर त्याला काय म्हटलं जातं, वॉटर हार्वेस्टिंग म्हटलं जातं. आणि हेच पाणी पुन्हा पिकाला ड्राय स्पेल आल्यानंतर म्हणजेच कधी, ड्रॉट कंडिशनच्या वेळेस जर इरिगेशन म्हणून अप्लाय केलं तर क्रॉप काय होणार आहे, जगणार आहेत, आणि पिकाचं उत्पन्न वाढणार आहे. अशा पद्धतीनं हे स्ट्रॅटेजीज टू मिटिगेशन ड्रॉट आहेत. याचबरोबर आपला क्रॉप अडॉप्शन अँड मिटिगेशन टू ड्रॉट हा टॉपिक या ठिकाणी संपला. धन्यवाद.